हॅलो मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण आलेख पद्धतीनं समीकरणं सोडवायला शिकलेलो होतो. आता या व्हिडिओमध्ये आपण क्रेमर्सची पद्धत बघणार आहोत. तर आपल्याकडे दोन समीकरणं आहेत. तर आपण ती क्रेमर्सच्या मेथडनं म्हणजे क्रेमर्स रूलनं आपण ती कशी सोडवायची ते बघूया. पहिलं समीकरण आहे आपल्याकडे 3x - 4y = 10. दुसरं आहे 4x + 3y = 5. आता क्रेमर्सच्या रूलमध्ये आपल्याला फॉर्म्युले आहेत. ते फॉर्म्युले म्हणजे D = A1 B1 A2 B2. मग ह्यामधले जे A1 B1 ते जे आहे ते कसं मिळवायचं, तर समीकरणामधले जे सुरुवातीचे सहगुणक आहे ते त्याच्या किमती असतात. म्हणजे A1 घेतला आपण तर तो होईल पहिल्या समीकरणातला 3. B1 घेतला तर तो समीकरणामधला होईल -4. चिन्हासकट घ्यायचा असतो. आणि C1 म्हटलं तर तो काय येईल 10 येईल. त्याच्यानंतर A2 दुसऱ्या समीकरणासाठी येईल 4, B2 3 आणि C2 5. आता आपण D ह्या निश्चयकाची किंमत काढूया. मग D बरोबर आपला फॉर्म्युला आहे A1 B1 A2 B2. आता ह्या दिलेल्या किमती आपण भरूया. A1 किती आहे आपला 3, B1 आहे -4, A2 आहे 4 आणि B2 आहे 3. आता इथं काय करायचं, ह्या संख्यांचा आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे. म्हणजे ह्या 3 आपल्याला ह्याला गुणायचं आहे, ह्या 4 - 4 ह्या 4ला गुणायचं आहे. मग गुणल्यानंतर काय येईल 3 × 3 आणि ह्या दोघांच्या मध्ये वजा हे चिन्ह असणार आहे. 3 × 3 नंतर -4 × 4 3 × 3 = 9 -4 × 4 -16. त्याच्यानंतर इथं कंसाच्या आत बाहेर वजा चिन्ह आहे म्हणजे यांचा इथं गुणाकार होईल. 9 वजा × अधिक 16. मग 9 अधिक 16 येईल 25. आता आपण D ह्या निश्चयकाची किंमत काढली तर 25. आता त्याच्यानंतर आपल्याला dx काढायचा आहे. मग dxचा काय फॉर्म्युला आहे C1 B1 C2 B2. आता मगाशी केल्याप्रमाणे सेम आपल्याला किमती भरायच्या आहेत. C1 किती आहे 10, B1 आहे -4, C2 आहे 5 आणि B2 आहे 3. आता यांचा तिरका गुणाकार करूया. 10 × 3 -4 × 5. 10 × 3 = 30 वजा × अधिक यांचा गुणाकार काय होईल 4 × 5 = 20. वजा × अधिक 20. 20 अधिक 30 होईल 50. आपल्या dx या निश्चयकाची किंमत किती आपण काढली 50. आता आपण dy या निश्चयकाची किंमत बघणार आहोत. त्यासाठी आहे A1 C1 A2 C2. आता याच्या सुद्धा आपण किमती भरून घेऊ. A1 किती आहे 3, C1 आहे 10, A2 आहे 4, C2 आहे 5. 3 × 5 वजा 10 × 4 5 × 15 वजा 10 × 40. आता इथं अधिक आणि वजा अशी दोन अपोजिट चिन्ह आहे, त्यामुळे ह्यांची काय होईल वजाबाकी होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह 40 मधनं 15 गेले -25. ही आली आपली dy या निश्चयकाची किंमत. आता क्रेमर्सच्या पद्धतीनुसार आपण x आणि y या दोघांची किंमत काढणार आहोत. मग x ची किंमत काढायला आपल्याला सूत्र आहे x = dx/d आणि y काढायसाठी आपल्याला सूत्र आहे dy/d. आता आपण यात किमती भरू.
dx आपला किती निघाला 50 आणि आपला जो d आहे तो आहे 25. 25 एके 25, 25 दुने 50, म्हणजे आपली x ची किंमत निघाली 2. आणि आता y साठी सुद्धा आपण तसंच करणार आहे. dy ची किंमत किती निघाली -25 छेद d किती आहे आपला 25. मग 25 एके 25, म्हणजे y ची किंमत निघाली आपली -1. ह्या क्रेमर्सच्या पद्धतीनं आपण x आणि y च्या किमती काढल्या. आता क्रेमर्सच्या पद्धतीनं सोडवण्यासाठी आपल्याकडं दुसरी 2 समीकरणं आहेत, तर ती आपण बघूया. पहिलं समीकरण आहे 4x अधिक 3y वजा 4 बरोबर 0 आणि 6x बरोबर 8 वजा 5y. आता ही दोन्ही समीकरणं ax अधिक by बरोबर c ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला त्याला आधी कन्वर्ट करायचं आहे. मग पहिलं समीकरण कसं कन्वर्ट होईल, 4x अधिक 3y बरोबर, आता हे जे -4 आहे ते c म्हणून पलीकडे जाईल. मग c होताना त्याचं काय होईल, -4चं अधिक 4 आणि हे समीकरण 6x, आता हे -5y ते बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यावर होईल अधिक 5y बरोबर 8. हे आलं आपल्या ax अधिक by बरोबर c ह्या स्वरूपामध्ये. आता त्याच्यानंतर आपण a1 ची किंमत काढू. a1 बरोबर 4, b1 बरोबर 3, c1 बरोबर 4, a2 बरोबर 6, b2 बरोबर 5, c2 बरोबर 8. आता आपण सूत्राप्रमाणे d ह्या निश्चयकाची किंमत काढूया. d बरोबर a1 b1 a2 b2 बरोबर a1 ची किंमत आहे 4, b1 आहे 3, a2 आहे 6 आणि b2 आहे 5 बरोबर. तर त्यांचा तिरकस गुणाकार करूया. 4 गुणिले 5 वजा 3 गुणिले 6, 4 पंचे 20 वजा 6 त्रिक 18, 20 मधून 18 गेले राहिले 2. आपली d या निश्चयकाची किंमत आली 2. आता आपण dx ची किंमत काढू. dx बरोबर c1 b1 c2 b2 बरोबर. c1 किती आहे आपला 4, b1 आहे 3, c2 आहे 8 आणि b2 आहे 5. तिरकस गुणाकार करू. 4 गुणिले 5 वजा 3 गुणिले 8, 4 पंचे 20 वजा 8 त्रिक 24. आता इथं सुद्धा हे धनसंख्या आहे, ही ऋणसंख्या आहे, यांची होताना होईल वजाबाकी मोठ्या संख्येचं चिन्ह, म्हणजे 24 मधनं 20 गेले राहिले -4. dx ची किंमत आली आपली -4. त्याच्यानंतर आपण dy ची किंमत काढूया. dy बरोबर a1 c1 a2 c2. a1 आहे आपला 4, c1 आहे 4, a2 आहे 6 आणि c2 आहे 8. इथं आता परत तिरकस गुणाकार. 4 गुणिले 8 वजा 4 गुणिले 6, 8 चोक 32 वजा 6 चोक 24. आता 32 मधून 24 गेले राहिले 8. dy ची किंमत आली आपली 8. आता x या चलाची किंमत काढण्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करू क्रेमर्सच्या पद्धतीने. x बरोबर dx छेद d. dx किती काढला आपण -4 आणि d काढला 2. बे के बे, बे दुने 4 वजा 2. x ची आपली किंमत आली -2 आणि y साठी y बरोबर dy छेद d. dy किती काढला आपण 8 आणि d आहे आपला 2. बे के बे, बे चोक 8, y बरोबर आपली 4 ही किंमत मिळाली. अशा पद्धतीने क्रेमर्स रूल आपण अप्लाय करायचा.
आता क्रेमर्स रूल आपण बघितला, त्याची मेथड आपण बघितली. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण 2 चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी जी समीकरणं आहेत ते आपण बघूया. थँक्यू.